नमस्कार. आज आपल्या सोबत आहे राम खरे, जो नारायणा सीबीएसई स्कूल मधनं 92.60% मिळून अतिशय छान गुण त्याने मिळवलेले आहेत सीबीएसई मधनं. तर आज आपण थोडी चर्चा करूया अभ्यासासंदर्भात राम सोबत. राम, तुझं संपूर्ण जिनियस परिवारातर्फे आणि तुझ्या पप्पाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, जे तू अतिशय छान गुण 10वी सीबीएसई परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत त्याकरता. राम, मला एक सांग, एकंदर तू आता बघा, बरेचशी मुलं शाळेतही जातात, क्लासला जातात, परंतु एक तो घरचा अभ्यास असतो. हा हो. घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे असं तुला वाटतं? घरचा अभ्यास सगळ्यात महत्वाचा असतो, कारण की आपण आपण ट्युशन मध्ये जातो, पण आपलं लक्ष असते नाही असते. बरोबर. कधी आपलं मित्रांसोबत बोलत राहतो, आपलं बरोबर. लक्ष नाही राहत. पण जेव्हा आपण घरी अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहिती असते की आपल्याला काय येतं काय नाही येत. बरोबर. कधी कधी असंही होतं की आपण ट्युशन मध्ये जातो, बरोबर. पण तिकडे आपल्याला जे येतं ते शिकवत असतात. Correct. मग तेव्हा आपला थोडा टाइमपास पण होऊ शकतो. बरोबर. पण आपण घरी आपल्याला जे नाही येत त्यावर जास्त वेळ देऊ शकतो. म्हणजे घरचा अभ्यास हा हा. अतिशय महत्वाचा आहे एकंदर बाबीच्या बाबतीत, जे हा. तुला सांगायचंय. दुसरं मला एक सांग, की जेणेकरून बऱ्याचदा असं होतं की आपण घरी अभ्यास करतो, परंतु घरी अभ्यास करण्याची तुझी पद्धत काय होती? म्हणजे तू कशा पद्धतीने घरी अभ्यास करायचा? हे बघा, सगळ्यात पहिले लेसन वाचायचो. अरे वा. लेसन वाचल्यावर मग आपल्याला त्यामध्ये सगळ्यात पहिल्या काहीच नाही थोडं समजणार, थोडं नाही समजणार. बरोबर. पण नंतर मग हळूहळू एक दोनदा लेसन वाचला की त्याचे प्रश्न उत्तर वगैरे मग आपल्याला कसं काय येत आहे, मग टेस्ट वगैरे देऊन पाहायचो. बरोबर. आणि मग असं समजूनच जायचं. मग शाळेमध्ये विचारून डाऊट वगैरे मॅम यायच्या, त्यांना डाऊट वगैरे बरोबर. विचारायचो. असं करून येत जिनियसच्या होतं. माध्यमानं एक काउन्सलर तुझ्याकडे यायच्या हो. आणि ते अभ्यासाचे थोडं गायडन्स करायच्या, त्याचा काही फायदा तुला झाला का? हो, खूप फायदा झाला. सगळ्यात जास्त प्रेझेंटेशन मध्ये फायदा झाला. बरोबर. पहिले प्रेझेंटेशन एवढं चांगलं नव्हतं, बरोबर. पण मग आता ते आपण टेस्ट देतो, मग टेस्टमुळे पण फायदा झाला. आपल्या चुका सुधारण्यात आल्या बरोबर. आणि पेपर प्रेझेंटेशन चांगलं झालं. बरोबर. जेव्हा तुला सर्वात महत्वाचं तू सांगते की पेपर प्रेझेंटेशन हो. जे बोर्डाकरता खूप गरजेचं असतं, हो. ते पेपर प्रेझेंटेशन जिनियसच्या माध्यमाने नेमकं कसं करावं, किती हो. मार्जिन आखली पाहिजे, कोणता प्रश्न कोणत्या पेजवर लिहायचा, ते प्रेझेंटेशनमुळे आपल्याला खूप सारा फायदा बोर्ड एक्झाम मध्ये झालेला आहे तुला. बरोबर. राम, मला अधिक एक जनरली तुला विचारायचं आहे की 9th स्टँडर्ड मध्ये तुला नेमके किती पर्सेंट येत होते? मला 89, 88 असे पर्सेंट. ओके. आणि 10व्या वर्गामध्ये तू आता अबाउट 90 गेलेला आहे. हो. म्हणजे त्याच्यामध्ये सेल्फ स्टडीचं इम्पॉर्टंट खूप आहेच, जे तू हो. सांगितलेलं आहे. तर एकंदर आजचे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांकरता घरच्या अभ्यासासंदर्भात किंवा जिनियसच्या संदर्भात तू काय सांगशील? जिनियस खरंच फायदेशीर आहे. आपल्याला पहिलेच आपण टेस्ट देतो, पण टेस्टमध्ये आपण जेव्हा स्वतः चेक करतो तेव्हा वेगळा फरक पडतो. जेव्हा टीचर स्वतः आपल्याला सांगतात की याच्यामध्ये असं येऊ शकलं असतं आन्सर, म्हणून याने खूप फायदा होतो. आणि सगळ्यात महत्वाचं असते की चुका सुधारणार. म्हणजे आपण टेस्ट तर देतो, घरी चेकही करणार, पण नंतर मग त्याला वापस पाहणार नाही. पण जेव्हा आपण जिनियस देतो मग आपल्याला आठवतं, अरे तिकडे माझा मार्क्स गेला होता, 5 मार्क्स गेले होते, मग आपण ते पेपरमध्ये वापस चुका नाही करत. कारण की जिनियसच्या माध्यमाने तुला पूर्ण घरपोच सेवा मिळते आणि हो. घरपोच येऊन आपला अभ्यासाविषयी गायडन्स केलं जातं. कुठं चुकलं, काय चुकलं याच्यावर मार्गदर्शन होतं. तर त्या काउन्सिलरचा आपल्याला खूप फायदा होतो असं तुला म्हणायचं आहे. ओके. म्हणजे जिनियस म्हणून चुकलेल्या ज्या चुका आहेत त्या चुका पुन्हा आपण दुरुस्त करतो आणि त्याच्यामुळे मार्क ऑटोमॅटिकली आपले वाढतात. त्याच्यामध्ये एकंदर अभ्यासामध्ये पुस्तकांचं म्हणजे टेक्स्टबुकचं काय इम्पॉर्टंट आहे असं तुला म्हणायचं? टेक्स्टबुक तर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की म्हणजे आज आपला किती अभ्यास केला, गाईड वगैरे आपण वापरतो, पण येणार तर बुक्स मधूनच आहे. बरोबर. म्हणून सगळ्यात जास्त SST साठी तर आपल्याला खूप मोठे मोठे लेसन्स असतात. म्हणून आपण जास्त तर वाचत नाही, पण तरी एक दोनदा लेसन वाचला की होऊन जातं. म्हणजे टेक्स्टबुक खूप महत्वाचे आहेत हा, असं तुला टेक्स्टबुक खूप सांगायचं महत्वाचं आहे. आहे. ठीक आहे, चालेल. तर एकंदर आता या वर्षी 10वीच्या सीबीएसईच्या मुलांना तू काय सांगतो राम? काहीच नाही, फक्त कन्सिस्टंट करा, अभ्यास करा. रोज 2 तास जरी केला तरी चालेल, फक्त रोज करा आणि रोज होमवर्क वगैरे करा. आणि जरा कुठे डाऊट वगैरे आला तर लवकर तो क्लिअर करा. बरोबर. आणि जिनियसचे सजेशन काही देशील का, की जिनियस लावलं तर फायदा होऊ शकतो सुरुवातीपासून वगैरे सगळे? हो, जिनियस लावता फायदा होऊ शकतो, कारण की आपलं प्रेझेंटेशन वाढतं चांगलं. आणि प्लस आपल्याला डाऊट वगैरे कोणते आले तर ते पण लवकर क्लिअर होतात. कधी आपण कॉल वगैरे करू शकतो. आणि अजून मग लेसन वाचण्यात खूप म्हणजे हे होतं, आपण रोज लेसन वाचतो मग तो लेसनच लर्न होऊन जातो. बरोबर आहे. म्हणजे तो हा. लेसन जास्तीत जास्त वाचन होणं गरजेचं आहे. जिनियस सुद्धा सेल्फ स्टडीच्या माध्यमानं पुस्तकाचं वाचन हा सर्वात महत्वाचा भाग आपण डोळ्यासमोर ठेवतो. चला राम, तू आमच्या इथं आलास आणि एकंदर तू अभ्यासाविषयी चर्चा केली, त्याच्या माध्यमाने विद्यार्थ्याला बराचसा फायदा होईलच. जिनियस तर्फे तुमचं संपूर्ण परिवाराचं पुन्हा एकदा अभिनंदन मी करतो, रामचं अभिनंदन करतो आणि रामला त्याच्या पुढील भविष्याकरता जिनियस परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि राम, शेवटी मी एवढं म्हणेल, बेस्ट ऑफ एफर्ट्स, कारण की आपल्याला एफर्ट्स लावायचे. चला, थँक्यू सो मच तुम्ही.